बाबासाहेब काही काय खून केलाय का? काही खून केलाय का? आम्हाला प्रशासनाचा हाय 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 मुर्दाबाद 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 प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद प्रशासन मुर्दाबाद 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 प्रशासन संघटन कुठे गेला? एक तास मागितला होता आम्ही, 1 तास देऊ शकले नाही ती लोक. त्यांना नका घेऊ, त्यांना प्रॉब्लेम पाणी आहे का? पाणी आहे का? तिसऱ्या मुंबईच्या दिशेने आगेकूच करणाऱ्या रायगड जिल्ह्यात आता ठिकठिकाणी नवनवीन प्रकल्प निर्मितीसाठी वेगवान हालचाली सुरू आहेत. अशातच या प्रक्रियेत स्थानिक भूमिपुत्र, शेतकरी व प्रकल्पग्रस्त यांच्यावर अन्याय व मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय. धेरड शहापूर परिसरात 387 हेक्टर जागेत सीमारमास कंपनीचा प्रकल्प उभा राहतोय. या कंपनीच्या सीमांकन व पोहोच रस्त्यासाठी भरावाचे काम सुरू केल्यामुळे शेतकरी भयंकर आक्रमक झाले. आधी मागण्यांच्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक लावा आणि आमच्या मागण्या पूर्ण करा, मगच पोहोच रस्त्याच्या भरावाचे काम करा, अशी आग्रही मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली. शिवाय आमच्या कायदेशीर सल्लागार तासाभरात येतील, तोवर तुम्ही थांबा, अशी मागणी वारंवार केली. आम्ही तुमच्याकडे एवढं आहे ना की एक तासभर थांबवा ना सर. आमची एवढीच विनंती आहे. तर तो निर्णय तुम्ही घ्या ना. कायदा राखण्याचं काम तुमचं. तुम्ही त्यांना सांगा कायदा सुव्यवस्था राखायची आहे की नाही आपल्याला. मग जाऊ दे ना, 1 तास मागतोय ना सर. हो पण देऊन ऑर्डरचं नाही बोलतो. आता तुमची ऑर्डर पक्की आली आम्हाला माहिती आहे. 2 महिन्याची ऑर्डर काढली तर आम्हाला माहिती आहे. तुम्ही काल 2:15 जेवायला गेलात ना काल जेवायला. वातावरण तापवण्याचा प्रयत्न सांगतो तुम्हाला विनंती आहे. एवढ्या पोलीस बल आलं म्हणजे आम्ही घाबरलो, हा विषय नाही साहेब. आमचं पहिल्यापासून म्हणणं आहे, प्रकल्पाला विरोध नाही, आमचा विकासाला विरोध नाही. आम्ही तुमचं स्वागत करतोय. तुम्ही आमचा कितीही वाटोळा केला असाल MIDC संस्थेने, तुम्ही नाही MIDC संस्थेने, तरी आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत. प्रकल्पाला आम्ही पहिल्यापासून सांगतोय की आमचा अजिबात विरोध नाही. शासकीय वरच्या स्तरावर तुम्ही मीटिंग लावण्याचा प्रयत्न केला तर अद्यापर्यंत केलाच नाही. तुमच्याकडनंच काल आम्हाला पत्र प्राप्त झालंय. आम्ही तुमच्याकडे फक्त 4 दिवस मागतोय की साहेब ते 21 तारखेला मीटिंग करून द्या. 21 तारखेला तुम्ही संध्याकाळी काम जरी चालू केलं तर आमचं काही म्हणणं नाही. एवढं सुद्धा आम्ही तुमच्याकडे मागणी करतोय, तरी तुम्ही एक शब्दही ऐकायला तयार नाही. कृपया आम्हाला 1-2 तास द्या. कदाचित आज आम्ही मान्यता दिली असती, पण तुम्ही आता मी कालच म्हटलं तुम्हाला बोट दिलं की तुम्ही हात पकडता. ऐका तुम्ही 2 तास सुद्धा आमच्याशी चर्चा करायला थांबायला तयार नाही साहेब. एवढं काय आकाश कोसळलंय आणि कोणासाठी कोसळलंय? काल 3 डंपर होते, आज 30 डंपर आणि गावातल्या लोकांना नाही
साहेब बरोबर नाही. हो साहेब, हे विनंती करून तुम्हाला तुम्ही डायरेक्ट गाडीत न बोलता आम्ही बसायला तयार आहोत. आम्ही प्रामाणिकपणे येऊ, बसू. बसा बसा बसा, चला बसा बसा बसा. आम्हाला त्यांना तुम्ही सहकार्य करतो ना आम्ही. हे बरोबर नाही साहेब. एक तास आम्ही जर काही मागितलेलं आहे तुमचं काम हे करत असाल तर आम्हाला पण आमचं काय. एक तास जास्त आम्ही आम्ही कशासाठी बसा. आम्ही एक तास मागतो ना, फक्त एक तास. आम्हाला एक तास अंगाला अरे 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 इतकं त्यांना इजा नका करू. कशाला हे करते. अहो चला बाकीचं पण गेला. माझा हात सोडा. हळू चढा हळू येणार. कशाला हात सोडू. चढ. मात्र MIDC अधिकारी व महसूल अधिकाऱ्यांनी आंदोलक शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले. क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलक महिला पुरुष शेतकऱ्यांची धरपकड करून पोलीस व्हॅनमध्ये डांबले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या परिसराला 2 दिवस पोलीस छावणीचे स्वरूप आले. आम्ही गेले 6 महिने शासनाकडे मागणी करत आहोत की आम्हाला मीटिंग देण्यात यावी, जेणेकरून आमचा प्रकल्पाला विरोध नाही आहे, तसेच आमचा विकासालाही विरोध नाही. परंतु या ठिकाणी आम्हाला शासन जबरदस्तीने आमच्यावर हा प्रकल्प राबवू शकतो आहे आणि पोच रस्ता जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. त्या विरोधामध्ये आमचं एवढंच म्हणणं होतं की आम्हाला एक मीटिंग द्या, मीटिंगमध्ये आम्ही आमच्या मागण्या टाकतो. त्याच्यामध्ये मेन मागणी आमची हेच आहे की आम्हाला जो शासनाने दर ठरवलेला आहे म्हणजे हाय पॉवर कमिटीने, त्या दरामध्ये आम्हाला इकडे थोडं इकडे तिकडे करायचं होतं आणि आम्हाला पुढे करायचं, आमची सुवर्णमध्य काढायचं होतं. आमचा मेन इश्यू आहे त्याच्यामध्ये जर कायद्याने भूसंपादन कायद्याने गेलं तर आमची नुकसान भरपाईची रक्कमच निवाड्या ह्याच्याप्रमाणे 1,92,00,000 होतं आहे आणि त्यांनी 97 लाखावर हाय पॉवर कंपनीने एकरी आणलेला आहे. 97 लाखाने आणलेला हाय पॉवर कंपनीने दिला आणि त्यांनी निवाडा जाहीर करताना ती रक्कम 27 लाखांनी एकरीने कोर्टामध्ये जमा केलेली आहे. इथेच आमची ठिणगी पडलेली आहे आणि आमचं म्हणणं आहे की मीटिंगमध्ये तुम्ही मीटिंग बोलवा, मीटिंगमध्ये आम्हाला घ्या आणि आम्ही त्याच्यामध्ये सुवर्णमध्य काढतो. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या हे मिनिट्स बोलवले, मीटिंग बोलवले, त्याच्या मिनिट्समध्ये तिथे MIDCचे जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मलिकनेर होते त्यांनी तिथे 10% विकसित भूखंड तुम्हाला आम्ही देतो असं मान्य केलं होतं. पण त्या ठिकाणी
ते त्याच्या बाबतीत आज त्यांनी निवाडा जाहीर करताना कुठल्याही परिस्थितीत बोललेलं नाही. तिसरी मागणी होती आमची की आमच्या जे तरुण युवक आहेत त्यांना नोकऱ्या कशा पद्धतीने देणार आहात किंवा नोकऱ्या देणार आहात की नाही देणार आहात, त्यांना प्रशिक्षण देणार आहात की नाही देणार, ही आमची मागणी होती. त्याच्यावरही भूसंपादन अधिकारी किंवा MIDC बोलायला तयार नाही. आणि असं जर अरेरावीपणा आणि असं जर चालत असेल तर आम्ही किती सहन करायचं. तरीही आम्ही आज शांततेने त्यांना सांगत होतो की आम्हाला 1 तास द्या, 1 तासामध्ये आमची जे लिगल ॲडवायझर आहे, कायदेशीर ही आहे ती येणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी काय कारवाई करायची. आज त्यांनी काल आदेश असा काढला होता की आम्ही फक्त सीमांकन करणार आणि त्या सीमांकन करून दिलं आम्ही त्यांना. आणि आम्हाला सांगितलं की आम्ही 21 तारखेला मिटिंगला बोलवतो. तुम्ही बोलले, आम्ही सांगितलं त्यांना की आज मिटिंग घ्या, ताबडतोबीने मिटिंग घ्या आणि ह्याच्यावर निर्णय घ्या. पण ते काय ऐकले नाही. आज त्यांनी रातोरात दुसरा आदेश काढला की आम्हाला रस्ता बनवायचा आहे आणि रस्ता तुम्ही जर दिलात नाही तर 2 महिने पर्यंत मध्ये रस्ता करण्यात येईल, नाही तर तुम्हाला आम्ही अटक करणे व 162ची ही काढली भूसंपादन अधिकाऱ्यांनी नोटीस. तर ही शासनाची जी मनमाई चालू आहे, या मनमानी विरुद्ध आम्ही सर्व एकवटले होतो आणि आम्ही त्यांना विरोध केला की बाबा आज तुम्ही ती प्रक्रिया राबवू नका रस्त्याची. पण ते ऐकले नाहीत आणि त्या कारणास्तव आम्ही तिथे शांततेने बसलेलं असताना आम्हाला जबरदस्तीने उचलून या ठिकाणी पोलीस स्टेशनला आणलेलं आहे. हो नक्कीच आमची मागणी आहे. शेतकरी घर काय एका दमात उभं करत नाही. शेताचं 1 वर्षाचं पीक घेतलं की ते विकणार, त्यात पाया रचणार, दुसऱ्या वर्षी त्याच्या भिंती उभ्या करणार, तिसऱ्या वर्षी छत उभं करणार. मग अशा परिस्थितीत थेंबाथेंबाने उभं केलेलं घर, थोड्या छोट्या छोट्या गोष्टींनी उभं केलेलं घर आज सरकार आमच्याकडून काढून घेतंय, त्याचा पुनर्विकास करून न देता. तर हे चुकीचंच आहे. शेततलावांवर काही लोकांचं स्वतःचं घर चालतं असेही शेतकरी आहेत आमच्याकडे. मग त्यांचं काय? गाई गुरांचे गोठे आहेत, लहान मोठी झाडं आहेत, त्यांचं काय? आमचा कुठेतरी सरकारने विचार करायला हवा, पुनर्वसन करून द्यायला हवं. आमचा कुठेही विकासाला किंवा कोणत्याही प्रकल्पाला कोणताही विरोध नाही. आज राज्यातलं पहिलं गाव असेल ज्याने ह्या प्रकल्पाला, कोणत्याही प्रकल्पाला विरोध न करता अगदी पाठिंबा दिलेला आहे. तर सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, आम्हाला चर्चेसाठी वेळ द्यावं आणि मग काम चालू करावं. आमची काही इतर दुसरी कोणतीही मागणी नाही आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.